नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सागर होळकर आणि केत मल्टीसर्व्हिसेस या चॅनलला आपले स्वागत करीत आहेत. तर अपेक्षेप्रमाणे लाडक्या बहिणींना अत्यंत आनंदाची खुशखबर शासनामार्फत आलेली आहे. ती खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणीला ई-के.वाय.सीसाठी 31 डिसेंबर 2025 ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजेच ई-के.वाय.सीची जी मुदत आहे ती मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. शासनाने अतिवृष्टी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे जे होणारे जे नुकसान आहे, या नुकसानीमुळे बऱ्याच लाडक्या बहिणीला ई-के.वाय.सी करता आलेलं नाही किंवा ज्या पोर्टल होते लाडक्या बहिणीचे त्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाडामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीला के.वाय.सी करता आलेलं नाही. तसेच ज्या महिला विधवा आहे किंवा एकल आहे किंवा ज्या महिलाचे पतीचे निधन झालेले आहे किंवा वडिलाचे निधन झालेले आहे, अशा महिलांची सुद्धा एक समस्या होती की आपण के.वाय.सी करायची तर कशी करायची. हे सर्व जे बरेच प्रश्न होते लाडक्या बहिणीच्या मनामध्ये, हे सर्व शासनाने आता दूर केलेले आहे. आणि त्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे जी एकल महिला असेल किंवा विधवा महिला असेल किंवा ज्या महिलाचे पती वारला असेल किंवा वडील वारले असेल म्हणजे मयत झालेली असेल, त्यांच्यासाठी शासनाच्या मार्फत एक सेपरेट विंडो त्यांसाठी देण्यात येणार आहे. म्हणजे जे विधवा झालेले असेल त्यांचं जे घटस्फोटचं प्रमाण असेल ते अपलोड करायचं आहे किंवा ज्या महिलेचं पती वारलेलं असेल किंवा वडील वारलेलं असेल त्या महिलाचं डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी एक सुविधा देण्यात येणार आहे त्या पोर्टलवर. अशी महत्त्वाची ही जी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची गोष्ट होती. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या अनिकेत मल्टी सर्व्हिसेस या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.